होतो आणि तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमची गजबजतीत असतात ना दादा, त्याला म्हणायचं आशा इमारतीचा दुसराही मजला पूर्ण होतो, तरी सुद्धा तीच स्थिती. त्याला म्हणायचं आशा इमारतीचा तिसराही मजला पूर्ण होतो आणि तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलम्सची गजबजतीत असतात ना, त्याला म्हणायचं दादा आशा. आपली आशा मरेपर्यंत सुटत नाही. आणि म्हणूनच मग एका हिंदी कवयित्रीने फार सुंदर वर्णन केले बरं का. एक छोटीशी कविता आहे हिंदी, जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे मला म्हणायचं काय ते तुम्हाला समजेल. हिंदी कवी सांगताय, चाह पैसों से आनों में आने लगे, चाह पैसों से आनों में आने लगे, चाह आने से रुपया बनाने लगे, चाह रुपया से नोटी चपाती चली, चाह नोटी से कोटी चुनाती रही, चाह कोटी ने मोटर बुलाती रही, चाह मोटर ने होटल ले जाती रही, चाह होटल में बोतल बुलाती रही, चाह बोतल ने हॉस्पिटल ले जाती रही. आणि हॉस्पिटल पासून जेव्हा आपला प्रवास सुरू होतो ना दादा, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या असतात, आशा संपलेल्या असतात, सगळा स्वार्थ संपलेला असतो. पण मला सांगा, गाडी निघून गेल्यावर काही उपयोग आहे का? काय म्हणतायत ते हिंदी कवी, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. हिंदी कवी सांगतायत, चहा पैसों से आणो में आने लगे, चहा पैशापासून आण्यापर्यंत येते, आण्यापासून रुपयापर्यंत येते. रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, आणि जेव्हा ती कोटी रुपयाची गाडी जर आपल्या दारामध्ये येते ना, तेव्हा तीच कोटी रुपयाची गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते. आणि हॉटेलमध्ये जेव्हा दादा ती बॉटल आपल्या हातामध्ये येते ना, तेव्हा तीच बॉटल आपल्याला हॉस्पिटल पर्यंत नेण्यास कारणीभूत असते, तीच बॉटल आपल्याला स्मशानापर्यंत नेण्यास कारणीभूत असते. आणि जेव्हा हॉस्पिटल पासून स्मशानापर्यंत जेव्हा आपला जय हरी विठ्ठल जय घोषामध्ये राम राम सत्य चालू होतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या असतात, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळ्या आकांक्षा संपलेल्या असतात. पण माझं तरी वैयक्तिक मत आहे की गाडी गेल्यानंतर हात देऊन काय